आषाढी एकादशीसाठी रविवारी लाखो भाविकांनी पंढरपूरमध्ये हजेरी लावली होती. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक वारकरी टाळ मृदंगाचा गजर करत विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होत खांद्यावर भगव्या पताका घेऊन अनेक दिंड्या पंढरपूरकडे आल्या होत्या. आषाढी एकादशी निमित्त मंदिरांना आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. रामकृष्ण हरी, ज्ञानोबा आणि विठोबा माऊलींचा गजर अखंड अविरतपणे सुरू होता. पंढरपूरमधील रस्ते भाविकांनी फुलून गेले होते. चंद्रभागेत स्नान करून प्रत्येक वारकरी विठ्ठल दर्शनासाठी मंदिराकडे गेले. मंदिरात पददर्शनासाठी 22 तासांचा कालावधी लागत असल्यानं आणि ज्या भाविकांना दर्शन रांगेत जाऊन दर्शन घेणं शक्य नाही अशा भाविकांनी नामदेव पायरीचं आणि विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिराच्या कळसाचं दर्शन घेतलं. गेल्या महिनाभरापासून तल्लीन झालेल्या माऊलींचा विठुरायाच्या दर्शनानंतर परतीचा प्रवास सुरू झालाय. आज द्वादशीचा उपवास सोडून सर्व दिंड्या आपापल्या गावाकडे निघाल्या.